नमस्कार, मी शुभम शिंदे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. वसई विरार शहरामध्ये यंदा अतिवृष्टीनं परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पेरलेली बियाणं पाण्यामुळे वाहून गेली, तर जे काही शिल्लक राहिलं उगवलं त्याची उगवण अत्यंत विरळ झाली आहे. तर पीक समाधानकारक नाहीये, त्यामुळे दुबार पेरणी करणं अपरिहार्य झालेलं आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश गोहिल यांनी. पाहूयात. वसई विरार शहरामध्ये जवळपास 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस जो बरसत होता, त्यामुळे पुराची परिस्थिती ही निर्माण झाली होती. तसंच प्रयत्न जो आहे तो विरारच्या खानिवड्या परिसरामध्ये जोरदार पाऊस येणे शेतकऱ्यांना मोठा फटका देखील बसलाय. मी सध्या उभा आहे विरारच्या खानिवड्या परिसरामध्ये. त्या शेतीच्या भागांमध्ये पुराचा पाणी देखील मोठ्या प्रमाणात शिरला होता, त्यामुळे दुबार पेरणी लावायची आता त्यांना परत प्रयत्न करायला लागले. माझ्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. काय नेमकं ह्या शेतकऱ्यांना फटका पडलाय, काय नुकसान नेमकी झाले? खूप पाऊस पडल्यामुळे जो पाण्याचा मोठा प्रवाह होता, त्या प्रवाहामध्ये आम्ही पेरलेलं जे बियाणं होतं ते वाहून गेलं आणि ते बियाणं वाहून गेल्यामुळे उरलेलं बीज फक्त उगवलेलं आहे, ते पातळ उगवलेलं आहे. ते आता आम्हाला लागवडीसाठी परिपूर्ण नाही, घटेल आम्हाला ते. मग त्याच्यासाठी आता पुन्हा दुबार पेरणी करावी लागणार. काय ह्यासाठी नेमकं नुकसान जे झालेलं आहे त्यात तुम्हाला काही पंचनामा वगैरे करण्याचे अधिकारी आले होते का? काय त्यांच्याबद्दल बोलतात? हो, आलेले ते पंचनामे करून गेले आणि लवकरच तुम्हाला आम्ही दिलासा देऊ असं सांगून गेले. नक्कीच ह्या जो पाऊस जो पडलाय त्यांना शेतकऱ्यांना देखील मोठा फटका देखील बसलाय, त्यामुळे सरकारने आता ह्याच्यावर शेतकऱ्यांना मदत करावी असे प्रश्न आता शेतकरी करून केले जात आहे. महेश गोहिल, लोकशाही मराठी, विरार. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.